जेवढे साधे राहणार, जेवढे साध्या वस्तूमध्ये जाणार तिथे मन एकाग्र असते. पण आपल्याला बोनकट्ट्याच्या गणपती आवडते का जी? कोणे गावचा आवडते तरुण भाऊ? पवनार खारीचा. खाऊन तो देव नाही, या देवात काही अलग आहे का? नाही. पण का आवडते आम्हाला? देव आवडत नाही नाही म्हणे. एक साल झाले पायपट्ट्या तुटून गेले, ते पायपट्ट्या घेवायचे आहेत म्हणे. खोटी? पवनार खारी बॅग घेवायची आहे आम्हाला, झुल्यावर बसावायचं आहे, कोणाला चायनीज खावायची आहे. मग याचा देव आवडत नाही, कोणचा देव आवडते? पवनार खारीचा. काम तो हा देव नाही का जी? हाही देव आहे. पण आम्ही कोटी चाललो? पवनार खारीच्या देवाजवळ जात नाही. पवनार खाडीमध्ये जे मनाला चंचल करणारे जे साधन आहेत ते आम्हाला आवडून राहिले, पण देव आवडून राहिला नाही. आमच्या गावातला देव आहे, ते गावाजवळ पाय लागावं नाही जावं, आम्ही तिकडे चाललो ना. तुकडोजी महाराज म्हणतात, तुझं गावच नाही का फिरत रे बाबा रिकामा कशाला फिरत? तुझं गावच नाही का फिरत रे बाबा रिकामा कशाला फिरत? तुझं गावच नाही का फिरत रे बाबा रिकामा कशाला फिरत? तुझं गावच नाही का फिरत रे बाबा रिकामा कशाला फिरत? आपला गावच हा तीर्थाचा स्थान आहे. पण का होते कालांतराने बोनकट्ट्याच्या गणपती, बोनकट्ट्याच्या लोकांना आवडत नाही. याच्या मारुती हे आवडत नाही. कोण्या गावच्या आवडते? कोण्या गावच्या? चांदपूरच्या आवडते. पण संत महात्मे सांगतात, किती गरी जरी आपला भाऊ वैरी असला तर त्यात तोच आपल्याला शेवटले पाणी मारते. दुसरा बाहेर गावचा येऊन मागते का पाणी मरणाच्या वेळेवर? तो देऊ शकत नाही. म्हणून संत महात्मे सांगतात, तुझं गावच नाही का फिरत रे बाबा रिकामा कशाला फिरत? तुझं गावच नाही का फिरत रे बाबा रिकामा कशाला फिरत? धर्मशाळा तू शहराची जोडली, का होते? आपल्या गावची शाळा ही मोडून जाते. मग अधिकार आपल्या जवळ पाहिजे आपल्या गावची शाळा बनवण्याचा, जेणेकरून हे असे लहान लहान बाल गोपाल शिक्षण करून आपल्या जीवनाचा कल्याण करतील आणि आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करतील. पण आजकालचे माणसं गावामध्ये चंदा कमी देत. गावात चंदा कोणते? चांदपूरला गेल्याच्या नंतर 1000 अशी स्थिती झालेली आहे या काळाची. म्हणून संत महात्मे सांगतात, तुझ्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू तरी का जोडली? हे दान नव्हे का व्यर्थ रे बाबा रिकामा कशाला फिरत? तुझं गावच नाही का फिरत रे बाबा रिकामा कशा फिरत? तुझं
महात्मे म्हणे तुझ्या गावाचे नाही का तीर्थ रे बाबा रिकामा कशाला फिरत. तुझ्या गावाची शाळा ही मोडली धर्मशाळा तू शहरी का जोडली. गावातली शाळा मोडून गेली. याचा अधिकार पाहिजे जर याच्याजवळ धन संपत्ती असेल तर गावातली शाळा सुधारावासाठी, जेणेकरून हे बाल गोपाळ तुमचेच लेकरा बाळा शिकतील. पण आजकालचे काय करून राहिले म्हणे गावात काही मजा नसे, बाहेर गावी जाऊन ते मान मर्यादा सगळीच भेटते, कुडची भेटते ना, ते गावात कोण देते कुडची. म्हणून गावाची शाळा ही मोडली तू धर्मशाळा का शहराची जोडली. हे दान नव्हे का व्यर्थ. हा दान व्यर्थ नाही आहे का सांगा मला. म्हणून जर आपल्या गावाची सुंदरता राखवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. म्हणून हीच थोर भक्ती आवडतो देवा संकल्पावी माया संसाराची. आणि देवाची भक्ती करायची असेल तर का पाहिजे, अगोदर मन शुद्ध पाहिजे. का पाहिजे मन शुद्ध. पण मन शुद्ध केव्हा होईल, जयाची संगती व्हावी आपुलीनी चिंती. अशा माणसाच्या संगतीमध्ये आपण जाणार. चांगल्या माणसाच्या संगतीत गेलो तर मन शुद्ध होईल का वाईट होईल, जोरात सांगा. का होते, शुद्ध होते. पण या युगातल्या लोकांना साध्या सिंपलची गरज वाटली नाही. काळच मोठा विचित्र आला. जोपर्यंत त्याचे बाळ वर राहत नाही, चांगले फाटलेवाले कपडे वापरत नाही 1976च्या जमान्याचे, तोपर्यंत पोरगा काही आवडतच नाही. कंडिशन आहे म्हणजे साध्या सिंपल माणसाची गरज या भारत देशामध्ये आता राहिली नाही. म्हणून संत महात्मे सांगतात जोपर्यंत तू आपला मन शुद्ध करणार नाही तोपर्यंत देव तुला हा भेटू शकणार नाही. देवाले का आवडते जी, काहीच नाही आवडे. खाल्लं का एका दिवशी नारळ तुमचा फोडून नाही, तुम्ही नाच खाल्ले. मोदकही मांडले ते मुंगीनच खाल्लं. मग हा करणे कोणासाठी आहे, तुमच्यासाठी. ते हा भजन कीर्तन कोणासाठी आहे, देवासाठी का कोणासाठी, आपल्यासाठी आहे. म्हणून हा आपल्यासाठी आहे तर याचा संधीचा फायदा घेऊन घ्या. कारण जीवनामध्ये सगळं काही भेटून जाईल. एक वेळ बायको मेली ते दुसरी बायको करता येते, काय ते दुसरी करता येते. एक पोरगा जरी मरण पावला ते दुसरा तयार होऊ शकते. पण एक वेळ हा माणसाचा शरीर गेला तर फिर ना मिले कभी ये मानव जन्म दोबारा. 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 अरे मानव जन्म दोबारा और बीता समय ना आवे जीवन में ये दोबारा. आज मी आव इथे पण उद्या येईल याची काही गॅरंटी आहे का जी, काही नाही. असे नाही, तुम्ही का नाही लिहून घ्या, जास्त सगळ्याच्या चिठ्ठीवर तिकडे लिहून घ्या, मग एकखट्टी येऊन जा. मग तुमच्यात कीर्तन करून अर्धा तास. सद्गुरुनाथ महाराज की. पण पहा, तुम्ही संगी चांगल्याना प्रेमाने राहत असाल ते राहा, नाही ते आता काळी आहे माझ्याजवळ इकडे मागेच ठेवली. फिर ना मिले कभी ये मानव जन्म दोबारा. असा माणसाचा शरीर, ए मयंक भाऊ इकडे माझ्याकडे पाय बाबा तू. फिर ना मिले कभी ये मानव जन्म दोबारा. या जगात म्हशीच्या जन्माला किती वेळ जाल, म्हशीचा जन्म भेटू शकते, कोंबडीचाही भेटू शकते, डुकरीचाही भेटू शकते, कुत्र्याचाही भेटू शकते, कोलीचाही भेटू शकते, तुम्हाला वाघाचाही भेटू शकते. पण माणसाचा जन्म भेटेल याची गॅरंटी नाही. हे काय काय पंडे आहेत म्हणे किती जन्म होते म्हणे माणसाचे, किती जन्म, किती जन्म नाही 84 एवढे होत. पण जन्म किती वेळ होते म्हणे माणसाचा, 7 वेळ. 7 वेळ कोणा पाहिले ना,
पाहिले का? कोण होते पहिलीच्या जन्मात सांगा मला? काही नाही. म्हणून हा माणसाचा देह एकच वेळ भेटला, म्हणून हा देह भेटला तर याच्यापासून काहीतरी काम करा. पण आपण करतो का? संत महात्मे सांगतात की शेवटची पाळी एक मानव जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. ते जगामध्ये एकच तत्वी लोक नाही आहे, दोन तत्वीचे लोक आहे. एक म्हणते शेवटची पाळी एक मानव जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. ना दुसरा विचार हा लावते म्हणे माणसाचा जन्म एकच वेळ भेटलाय रे दादा. म्हणे आपल्या जीवनाची मुक्तता करून घेवायची असेल ते साधन म्हणजे हा माणसाचा शरीर. ना एक का म्हणते कोंबडे बकरे कापून खावायचे असतील ते शरीर कोणतं आहे म्हणे? माणसाचा. भरतीच्या जन्माला गेल्यावर भेटेल का कोंबडा? नाही भेटू शके, गवतच खावा लागेल. पण काही लोक असे एवढे हाय क्वालिटीचे विचाराचे होऊन गेले की त्यांची मन बुद्धी चित्त हे एकत्रित झाले नाही. म्हणून संत महात्मे सांगतात तेरा मन है गंदा, अरे करके हूँ शर्मिंदा, बोल भगवान बोल दर्शन देगा.